सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि राजकीय हालचालींना वेग आलाय. प्रभाग क्रमांक 9 हा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलाय. या प्रभागातून भाजपच्या उमेदवार माधवी पाटील ह्या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत. आज आपण त्यांच्याशी थेटच संवाद साधणार आहोत. तर नमस्ते मॅडम, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सर, तुमचंही तारा न्यूजमध्ये स्वागत आहे. सर्वात प्रथम प्रभाग क्रमांक 9 या भागामध्ये तुमचं निवडून आल्यानंतर विजन काय असणार आहे? जी आत्ता फुलेवाडी प्रभागाची जी दुरवस्था आहे ती निवडून आल्यानंतर आम्ही जास्तीत जास्त कामाचा विकास करण्याचा प्रयत्न करू. अच्छा सर, तुम्ही काय सांगा? जे खराब झालेले रस्ते असतील, लाईट, गटर्स, हे तर मूलभूत सुविधा आहेत. त्या तर पहिला सुधारायचा प्रयत्न आम्ही करणारच आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण नवीन कन्सेप्ट जे सोलर पॅनल जे आता आज आपल्या ह्याच्यामध्ये लाईटच्या ह्याच्यात आलेले, ते आपण स्ट्रीट लाईटसुद्धा आपण सोलरच्या स्वरूपात आपण करण्याचा प्रयत्न करू. परत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल. आता आम्ही फुलेवाडी हाऊसिंग सोसायटी आहे, गेले 1946 आपले स्थापन झाल्यापासून त्याच्यामध्ये जे प्लॉटसाठी जे दिशादर्शक फलक आहेत ते लावण्याचा प्रयत्न माझा पहिला असेल. कारण बाहेरून येणारे जे प्लॉट धारकांचे ह्याच्यात पाहुणे किंवा हे असतील त्यांना तो म्हणजे कोणत्या प्लॉटला कुठं हे आहे ते नंबरिंग कळत नाही, त्याच्यासाठी हा दिशादर्शक फलक लावण्याचा प्रयत्न असेल. भाग सुशोभीकरणाचा एक मुद्दा मेन आहे. जे आपल्या फुलेवाडी हाऊसिंग सोसायटी जी चौक वगैरे हे असतील ते मोठे आहेत, त्याच्यामध्ये चौक सुशोभीकरण किंवा ह्याच्यात आपल्या तो एक प्रामुख्याने एक हे असेल. नोकरी मार्गदर्शन म्हणजे युवक वर्ग असेल किंवा का फार मोठ्या युवक वर्गासाठी नोकरीच्या मार्गदर्शनासाठी एक वेगळे केंद्र एक नवीन स्थापन करण्याची एक आपली एक संकल्पना आहे. आणि उपनगर असल्याकारणानं इथं आपल्या पोलीस केंद्र म्हणजे पोलीस चौकी एक प्रामुख्यानं एक आपलं एक ध्येय असेल. आपल्या फुलेवाडी हाऊसिंग सोसायटीमध्ये पोलीस चौकीसाठी एक आपला एक सेपरेट प्लॉट आपण त्यांना अलॉट केला आहे. ते पोलीस चौकी बनवण्याचा एक प्रामुख्याने प्रथम आपला ध्येय असेल. तर सर, आता प्रामुख्याने तुम्ही सगळेच कामं सांगितले, तर पहिल्या निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसातला कोणत्या गोष्टीला तुम्ही जास्त प्राधान्य देणार आहात? प्रामुख्याने कसं आहे, रस्त्याची दुरावस्था ही खूप झालेली आहे. येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये प्रामुख्याने जेवढे होता येईल तेवढे जे रस्ते जे खराब झालेले आहेत ते पूर्णतः रस्ते सगळे पूर्ण तयार करण्याचा हा आमचा पहिला प्रथम आम्हाला त्यांना प्राधान्य द्यायची गरज आमची असं वाटतं. तर आता ही समस्या प्रामुख्याने सर्वांचीच झालेली आहे. रस्ते म्हणा, पाणी म्हणा, ड्रेनेज म्हणा. पण आता आपण बघतोय की आजकाल महिला सुरक्षित नाही आहे आणि महिलांची सुरक्षितता व्हावी यासाठी भागात काही नियोजन आहे का तुमचं? प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेसाठी म्हणायला गेलं तर कसं आहे, त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी जे शिबिर असतील किंवा जिमची व्यवस्था असेल किंवा त्यांना सबलीकरण स्वतःच्या ह्याच्या सुरक्षेसाठी जे काही करावं लागेल ते त्यांना करण्याची आमची तयारी आहे. आता तुम्ही भाजपमधून उमेदवार म्हणून रणांगणात आहात, तर सत्ता असेल अगर नसेल, काही परिस्थिती असेल, त्यावेळी भागाचा विकास करायचा असेल तर निधीची तरतूद कशी करणार तुम्ही? आता प्रामुख्याने तुम्ही बघायला गेला तर ते तुमचा जो शब्द आहे सत्ता असेल किंवा नसेल हा काय विषयच नाही. कारण वरती केंद्रामध्ये, राज्यामध्ये, तसेच आत्ता जे महायुतीचं आपले जे पॅनल आहे ते मला वाटत नाही की हे भविष्यात येणाऱ्या काळामध्ये जर आपण आता जर असं जे आपल्या जो कामाचा जर आलेख जर चढता जर ठेवला तर तो सत्ता जाईल असं तर मला काय वाटत नाही. यदा काय तुम्ही म्हणताय तसा सत्ता असेल किंवा नसेल तर त्याच्यात फंड्स किंवा हे जे निधी खेचून आणायची जी आमच्यामध्ये पाटील परिवारामध्ये जे ताकद आहे त्यामुळे आम्ही ती कुठूनही खेचून आणून ती आम्ही कामाच्या याला आम्ही स्वरूपात आम्ही ते घडवू शकतो. आता आपल्या घराला राजकीय वारसा लाभला, या भरवशावरच मतदान होईल असं वाटते का तुम्हाला? त्याच्या अनुषंगाने मला सांगायचं की 1990 पासून माझे चुलते श्री सर्जेराव श्रीपतराव पाटील हे 1990 ते 1995 पर्यंत, तिथून 2000 ते 2005 पर्यंत आमच्या चुलते शालीनताई पाटील यांनी आणि 2010 ते 2015 असे गेले 15 वर्ष ह्याच्यामध्ये आपण कॉर्पोरेशनमध्ये सत्ता भोगलेली आहे. स्टँडिंग चेअरमन पद भोगलेले आहे काकांनी. त्याच्या जोरावर आणि त्यांच्या त्या अनुषंगाने की प्रभागामध्ये जो कामाचा जो आलेख त्यांनी डोंगर उभा केलेला आहे असं मला वाटत नाही की त्यांच्या जोरावर घ्या. प्रामुख्याने पाटील घराण्याचं नाव एवढं आहे की कुठं कमी पडलं तर ते एकदा शब्द पाटलांनी दिला की तो करण्याचा मानसिक जो मानस आहे तो आम्ही कधी कमी पडू देणार नाही.
मॅडम, आता तुमचं आनंद फाउंडेशन बरेच चर्चेत आहे, तर या फाउंडेशनसाठी तुम्ही महिला सक्षमीच्या वतीने कोणते कोणते उपक्रम आतापर्यंत राबवले? मी गेले 7-8 वर्ष आनंद फाउंडेशनची स्थापना केली. ओके. का केली तर मला महिलांमधून ते प्रश्न म्हणजे हे आलं की तुम्ही वहिनी हे एक उभं करा फाउंडेशन महिलांसाठी. आम्हाला त्याची आवड आहे. मग माझं एक हेतू काय होतं की त्याच्यामध्ये महिलांनी स्वतः सक्षम व्हावं अशी मी सर्व शिबिरं घेतली. त्याच्यामध्ये अनेक उपक्रम राबवले की जेणेकरून आजसुद्धा मी कोणत्याही कारणापर्यंत त्या महिलांपर्यंत गेले तर मला कालच आमची एक अशीच भेट झाली तर त्या माझ्या कार्यकर्त्यांना त्या महिला म्हटल्या की आम्ही वहिनींच्या ह्या शिबिरमधून हे बिर्याणीचे कोर्स केले आणि आम्ही स्वतः घरी बसून हे बिर्याणीचे व्यवसाय सुरू केलेले आहेत. म्हणजे इथंपर्यंत ते आनंद फाउंडेशन पोचलेलं आहे की महिला स्वतः सक्षम झालेल्या आहेत. आणि या महिला फाउंडेशनचा उपयोग मला येणाऱ्या भविष्यामध्ये महिला स्वतः सक्षम व स्वावलंबी होण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी नक्की होईल. आता आपण बघतोय सर की राजकीय वातावरण दिवसेदिवस बदलत आहे, तर तुमच्या अनुषंगानं तारा न्यूजच्या माध्यमातून आजच्या मतदारसंघाला तुम्ही काय संदेश देणार आहात? माझ्या मतदार भावांना एवढाच मी संदेश देऊ शकतो. येणाऱ्या 15 तारखेला जे आपला येणारे जे कॉर्पोरेशन इलेक्शन जे असेल त्यामध्ये कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता येणाऱ्या आपल्या महायुतीला भरघोस मतांनी आणि प्रचंड मतांनी निवडून आणून आपल्याला आपल्या ह्या कॉर्पोरेशनवर भगवामय झेंडा फडकवायचा आहे. एवढंच ध्येय ठेवून आपल्याला सर्व पॅनेलला आपल्या विजयी करावं. 2 कमळ 2 धनुष्यबाण या 4 चिन्हांना 4 उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा. धन्यवाद. आज आपण प्रभाग क्रमांक 9 मधल्या भाजपच्या उमेदवार माधुरी पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यांनी आपला अजेंडा इथे स्पष्ट मांडलेला आहे, तर नक्कीच भविष्यात या प्रभागाचा विकास होईल असं वाटते. धन्यवाद आज तारा न्यूजला तुम्ही भेट दिली त्याबद्दल. थँक्यू.